Hello friends, welcome to my YouTube channel Sri Maths Academy. Myself Parmeshwar Maske. Today we have discussed about exercise 1.1 question second remaining problems. कोणकोणते बघा 10 पासून समोरचे. Question 11 y equals to tan of function काय cos of function sin x या फंक्शन आपल्याला करायचं डेरिव्हेटिव्ह काढायचा डिफरन्शियल करायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx त्यांचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा sec स्क्वेअर x sec त्यांचा डेरिव्हेटिव्ह तुमचा sec स्क्वेअर आणि हा तुमचा x कन्सिडर करा म्हणजे काय तुमचा cos ऑफ फंक्शन काय sin x त्यांचा डेरिव्हेटिव्ह तुमचा sec स्क्वेअर x x म्हणजे काय तुमचा इथं cos फंक्शन काय sin ऑफ x d by dx फंक्शन काय cos ऑफ फंक्शन काय sin x तर क्लियर आहे sec स्क्वेअर cos ऑफ फंक्शन काय sin x cos चा डेरिव्हेटिव्ह तुमचा मायनस sin x x म्हणजे काय तुमचा इथं sin x परत d by dx या sin x चा डेरिव्हेटिव्ह काढला sin x चा काय करावा परत डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह असं प्रकार आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो इक्वल्स टू sec स्क्वेअर ऑफ फंक्शन काय cos sin ऑफ x इनटू हा मायनस sin ऑफ फंक्शन काय sin x sin x चा डेरिव्हेटिव्ह तुमचा cos x या टर्मला पूर्ण या टर्मला इथे शिफ्ट करा समोर आणि हा मायनस पण साइन समोर शिफ्ट करा मायनस cos x इनटू sin ऑफ x sec स्क्वेअर ऑफ फंक्शन काय cos sin ऑफ x हे झालं तुमचं dy बाय dx हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह कशाचा tan cos ऑफ फंक्शन sin ऑफ sin x चा झाला तुमचा हा फायनल आन्सर ओके इथपर्यंत क्लियर आहे करो टेक दिस स्क्रीनशॉट y equals to log of x त्याचा काय आहे होल स्क्वेअर याचा आपल्याला डिफरन्शिएट करायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय तुमचं इथं dy बाय dx लॉग चा डेरिव्हेटिव्ह काढणे आपल्याला म्हणजे पहिल्यांदा dy by dx करून घ्या काय फंक्शन तुमचा log ऑफ फंक्शन काय log x त्याचा काय होल स्क्वेअर d by dx log x चा होल स्क्वेअर इक्वल्स टू पावर याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला log चा इथं पॉवर किती आहे 2 आहे आपल्याला हे x रेस टू n फॉर्म्युला बाय x रेस टू n चा याचा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा nx रेस टू पॉवर बाय n - 1 मग हा 2 खाली येणार इकडे 2 आणि फंक्शन ऍज राहणार काय फंक्शन log x याचा काय इथं पॉवर किती 2 - 1 किती होईल 1 माहिती किती झालं मग काय राहणार तुझं d by dx या log चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला log x याचा काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा हा फंक्शन ऍज राहणार तुमचा 2 log of x log of x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा 1 अपॉन log चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा 1 अपॉन log या log चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा log of x इथपर्यंत क्लिअर आहे नंतर परत d by dx
या लॉगचा डेरिव्हेटिव्ह तुमचा लॉग ऑफ x, या लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ x 2 log x 1 आपण log ऑफ x हा याच्या ठेवला याच्या खाली घेऊन टाका डायरेक्ट असं log x, या log x चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा 1 अपॉन log x परत त्या d बाय dx या log x चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा log x चा डेरिव्हेटिव्ह बघा 2 log x अपॉन हा log ऑफ x परत हा 1 अपॉन x हा log x परत तसाच या log x चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा 1 बाय x, या log x चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा 1 बाय x, याला समोर लिहून घ्या बस 2 log x अपॉन हा x log ऑफ x into log x, हे जर तुमचा फायनल आन्सर आहे तुमचा dy by dx. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. ओके, आवाज क्लियर? थर्टी नंबरचा प्रॉब्लेम बघा. y इक्वल्स टू log e त्याचा स्क्वेअर log ऑफ x, याचा आपल्याला डिफरन्शिएट करायचं बघा. आपण असं बघितलं होतं का log n टू पॉवर m असं असेल तर काय असू शकतो आपण log m अपॉन log n दे शकतो आपण असं. तसं याला तसंच कन्सिडर करा y इक्वल्स टू log ऑफ x अपॉन log इचा स्क्वेअर, इचा काय तर स्क्वेअर इथं क्लिअर आहे. log m n असेल तर आपण असं लिहू शकतो का n log m, याला समोर घ्यायचं आणि log n करायचं. परत log e म्हणजे काय रे बघा, log e ची व्हॅल्यू असते 1, मग याला आपण डिफरन्शिएट करायचं. y इक्वल्स टू पहा log ऑफ x log e त्याचा स्क्वेअर आहे, मग याला मी काय करू शकतो log e याला समोर घेतो n, म्हणजे असं या 2 ला किती घेतो 2 log e. ओके, या log ला समोर घेतो या फॉर्म्युल्यानुसार येस हा 2 इकडे समोर घेतला 2 log e y इक्वल्स टू log ऑफ x. इथे बघा log e ची व्हॅल्यू किती रे 1, म्हणजे इथे खाली येणार काय तुमचा 2. इथपर्यंत क्लिअर आहे. सो y त्याला याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, याला सिंपल फॉर्म मध्ये dy बाय dx हा 1/2 ऍज इट इज घेणार, 1/2 ऍज इट इज घेणार. log ऑफ x काय तुमचा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा dy बाय dx log ऑफ x हा 1/2 ऍज इट इज ठेवा. log चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 1, या log चा डेरिव्हेटिव्ह असणार 1 अपॉन log x, log चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन log x d बाय dx परत या log x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा 1/2 log x, या log x चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा 1/x. याला कॉम्प्लेक्ट करून जवळ जवळ लिहून घ्या 1/2 1 अपॉन x log x. हे झालं फायनल आन्सर. प्लीज टेक दिस स्क्रीनशॉट. सोपं आहे का? फॉर्म्युले पाठ फॉर्म्युलाने अरेंजमेंट करता आली तर डेरिव्हेटिव्ह एकदम सिंपल टॉपिक. क्वेश्चन 14 बघा. साइन रूट x फंक्शन का काय साइन रूट साइन त्यामध्ये रूट मध्ये साइन रूट x आहे तुमचा
बघा याला काय करायचं y इक्वल्स टू साइन रूट x या डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx साइन चा डेरिव्हेटिव्ह काय तुम्ही पहा प्रोसिजर घेऊ साइन रूट साइन x साइन रूट x या डिफरन्शिएट करायचं बघा साइन चा डेरिव्हेटिव्ह तुमचा cos x x म्हणजे काय तुमचा इथं रूट साइन रूट x dy dx साइन चा डेरिव्हेटिव्ह तुमचा cos रूट साइन रूट x dy dx रूट साइन ऑफ रूट x याचा डेरिव्हेटिव्ह काढा परत बघा cos रूट साइन रूट x चा डेरिव्हेटिव्ह तुमचा 1/2 रूट साइन रूट x 1/2 रूट साइन रूट x साइन चा डेरिव्हेटिव्ह तुमचा हे झाला तुमचा रूट चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x याला dy dx साइन रूट x चा परत डेरिव्हेटिव्ह काढायचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा cos रूट साइन रूट x 1/2 रूट साइन रूट x साइन x चा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा cos x रूट x या रूट x चा डेरिव्हेटिव्ह असणार तुमचा 1/2 रूट x डायरेक्टली 1/2 रूट x या तुम्ही मल्टिप्लिकेशन असते मग काय होणार बघा हे न्यूमरेटर मध्ये म्हणजे काय तुमचं cos रूट साइन रूट x इनटू काय बरोबर हा cos रूट x आपण हा 2 आणि हा 2 काय होईल 4 हा रूट x इनटू रूट साइन रूट x cos हा रूट साइन x कसा असतो इनटू हा 1 हा cos रूट x तसा अपॉन हा 2 रूट x आणि 2 रूट sin x हा 2 into 2 4 हा रूट x as it is आणि रूट sin x हा काढून जर dy by dx cos रूट sin रूट x into cos रूट x upon 4 रूट x and रूट sin रूट x this is also final answer. Okay, please take this screenshot without problem. Thank you. Please like, share and subscribe my YouTube channel. Thank you.